आळ्यावरती कोणती फवारणी जमत नाही आणि आजूबाजूला पण फवारणी जमत नाही, तर आपण आज डायरेक्ट त्याच्या आळ्यावर पाल्यावर सगळीकडे फवारणी करतोय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यू आणि मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय माझा स्वतःचा रेशीम उद्योग। सगळ्यात आधी जर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आज चंद्रिका टाकणार आहे, पण त्याचा विषय काय झाला माहिती आहे का? त्या आळ्यांचं पूर्णपणे सॅम्पल आले पण त्या कोसच तयार करत नाही। म्हणजे आपण चंद्रिका एक दोन सॅम्पलसाठी टाकले होते पण त्या चंद्रिकावरती चढतच नाही कोस तयार करण्यासाठी। आज पण जेवढा पाला कट केला होता सगळा शेडमध्ये घेऊन आलो, कारण की आज पण आपला पाला टाकूनच द्यायचा होता आळ्याला, कारण की त्या कोस तयार करत नाहीच म्हणून। आता हे औषध पहा तुम्ही, शेरी संपूर्ण। आता हे औषध आपण कशासाठी मारत असतो माहिती आहे का? म्हणजे आपल्याकडचा जो तिचा पाला सगळा संपला रेशीम कोस तयार करत नाही, यासाठी आपण हे सगळं औषध आळ्यावरती किंवा पाल्यावरती सगळीकडे मारून देणार आहे। आता ह्या जेवढं सगळं तुम्ही आळ्या बघता ना, सगळ्या आळ्यांचं जवळपास 55 ते 60,000 आळ्यांचं सगळ्यांचं सॅम्पल आलं होतं, पण त्या कोस तयार करत नाही। हे प्रॉब्लेम आपला नाही, जवळपास सगळ्यांचा प्रॉब्लेम असंच झालेला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण जे औषध आहे ना, हे लिक्विड फक्त हे जे औषध आहे हे सेपरेट रेशीमचं आहे। लक्ष द्या बरं मी काय बोलतोय म्हणून। हे औषध जे आहे ना, हे औषध आपण पूर्णपणे पाला टाकल्यानंतर सगळ्या आळ्यावरती सगळ्या पाल्यावरती मारतोय। म्हणजे सरळ तुम्ही कसं समजा, हे औषध मारल्यानंतर त्यांना पाला टाकायची गरज नसते, त्या लवकर सॅम्पल द्या, त्यांना लवकर कोस तयार करायला पण सुरुवात करतात। ह्या औषधाचा एक फायदा असतो, ज्या आळ्यांचं सॅम्पल आलं ना पण त्या कोस तयार करत नाही। आता हे जे रेशीमचं सेपरेट जे औषध आपण मारतोय ना, यांना काय होतं माहितीये का? हे सेपरेट जे आळ्या आहे ना कोस तयार करते। आळ्याचं सॅम्पल येऊन कोस न तयार करण्याचं कारण जवळपास वातावरणच असं वाटतंय, कारण की पाऊस आणि वातावरण जवळपास ऊन पडलेलंच नाही। ऊन जर पडलं त्यांनी कोस तयार करायला सुरुवात केली असती। बरं भावड्या, मी तुम्हाला 1.5 ते 2 मिनिटांमध्ये काय काय सांगणार याचा फुल व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केला आहे, तो नक्की बघा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आणखी क्लिअर समजेल काय सांगितलेलं आहे म्हणून। तर